आता आपण सांगितलं की कोविडचा उल्लेख झाला. कोविड काळामध्ये लोकप्रतिनिधी कसा असावा याची एक चित्र सगळ्या म्हणजे भारतभर आपल्याला लोकांनी अनुभवला की खरंच हा माणूस आपला आहे का, किंवा खरंच हा माणूस लोकांसाठी काम करतोय का. तर कोविडच्या त्या महामारीच्या काही ज्या आठवणी असतील त्याच्याबद्दल काय सांगा. अशी महामारी तर मला तर वाटतं परत कोणाच्या आयुष्यामध्ये किंवा जगामध्ये कधी येऊ नये. त्या काळामध्ये काय झालं, सुरुवातीला जो लॉकडाऊन झाला, लॉकडाऊन नंतर अशी परिस्थिती आली की बऱ्याच गरिबांना उपासमार करण्याची वेळ. त्यावेळी आमचे बापू शेडगोळे पण आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला की आपण एक किचन तयार करू, कम्युनिटी किचन. ते किचन तयार केल्यानंतर आम्ही जवळजवळ रोज 2000 लोकांना जेवणाची व्यवस्था करतो. रोज 2000 जवळजवळ बापूंच्या म्हणजे आमच्या सेक्टर 22च्या एरियामध्ये जवळजवळ 1500 लोकांना जेवण देतो आणि यमुना सायरमध्ये 500 लोकांना देतो दररोज. डेली आमचे सर्व सहकारी कार्यकर्ते सगळे त्या ठिकाणी असायचे. कालांतराने काय झालं, जुलैच्या आसपास मध्ये सगळे असे फिरत होते, म्हणजे सॅनिटाईज फवारणी असो किंवा अल्सिनिन आलबम गोळ्या असो, कोणते म्हणजे जे जे प्रिकॉशन साठी लागत होतं ते सगळं आम्ही देण्याचा प्रयत्न केला. आणि त्या काळामध्ये मला माझ्या सर्व जवळजवळ 14-15 मित्रांना कोरोनाची लागण झाली. बापू शेटला आली, त्यांच्या मित्रांना झाली. सगळं ठप्प झालं एक महिना. तुम्हाला कोविडची लागण झाली. त्याच्यावर आम्ही जवळजवळ 25-30 जणांना बापू शेटवर पासून आमचे सर्व सहकारी आम्ही स्टॉप होतो 1-1.5 महिना, जोपर्यंत ते रिकवर होत नाही, आपण क्वारंटाईन किंवा 14 दिवस हे होत नाही. त्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर पुन्हा कामाचा म्हणजे लोकांना आम्ही भयभीत होऊनच दिले नाही. भाजीपाला भरपूर सगळं A to Z. काही तुम्हाला सांगतो साहेब, एक परिस्थिती अशी आहे की दुसरी जी फेज होती, दुसरी फेज, त्या काळामध्ये ॲम्ब्युलन्स मिळायचे नाही, बेड मिळायचे नाही. त्या काळामध्ये लोक कोरोनामध्ये घरातच करायचे. शेजारचा माणूस दरवाजा उघडत नव्हता. नातेवाईक मुलगा तर खूप लांब झाला. त्या काळामध्ये बापू असतील, त्यांचे सहकारी असतील, मी असेल, माझे सहकारी, आम्ही एक टीम होती आमची की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आम्ही घरात बसलो नाही, त्यांना त्या मृतांना स्मशानभूमीमध्ये नेऊन अग्नी देण्याचं काम आम्हाला पुण्य लागलं. मानवतेचं खऱ्या अर्थानं दर्शन घडलं.